शेणपुंजी, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे आज एक समाजहिताचा उपक्रम प्रत्यक्षात उतरलेला दिसून आला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून नितीन शेजवळ यांनी मांडलेली रुग्णवाहिका सेवा ही संकल्पना आज प्रत्यक्षात पूर्ण झाली आहे। रांजणगाव वसाहत मोठी, कामगार वर्ग दिवसाला 12 तास कंपन्यांमध्ये काम करतो। आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्यामुळे दवाखान्यात जाण्याचा खर्च, डिझेल, ड्रायव्हर, वाहतूक अनेकांसाठी परवडणारा नसतो। हीच गरज ओळखून नितीन शेजवळ यांनी स्वतःच्या खर्चाने 24 तास उपलब्ध असलेली मोफत रुग्णवाहिका सेवा रांजणगाव परिसरासाठी सुरू केली आहे। ते म्हणाले, गोरगरीब जनतेला 1 रुपयाचाही खर्च न करता आम्ही रुग्णाला थेट दवाखान्यापर्यंत पोहोचवणार आहोत। या रुग्णवाहिकेच्या उद्घाटन प्रसंगी रांजणगावचे सरपंच बाबूराव हिवाळे, सुभाषजी सोनवणे, अनीसभाई शेख, दीपक भाऊ सदावर्ते, ग्रामपंचायत सदस्य संदीप मनोरे, प्रदीप भाऊ बडे, अनिल हिवाळे तसेच गावातील नागरिक व माता बहिणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। कार्यक्रमात फ्रेंड जिमचे अनिल भाई शेख उपस्थित होते। सदावर्ते ताई, माजी सरपंच दीपक सदावर्ते, अमोल खडसे आणि सुभाष सोनवणे यांचाही सत्कार करण्यात आला। हा उपक्रम रांजणगावसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरत असून गोरगरीब जनतेसाठी ही रुग्णवाहिका सेवा जीवनरक्षक मदत ठरणार आहे, असा विश्वास व्यक्त करण्यात आला। शेवटी हा कार्यक्रम शेजवळ परिवाराच्या वतीने संपन्न झाला। हिंदवी न्यूज प्रतिनिधी अक्षय ढोले। जे कोणाचा अपघात झाला, कंपनीत 12-12 घंटे ड्युट्या करतात लोक, त्या ड्युट्यासाठी घरी येत असताना काहीचा अपघात होतो, त्यांना पाहायला कोण नसतं, त्यांना पेमेंट कमी असतं। दुसरी गोष्ट म्हणजे ते आपले कॅज्युअलमध्ये काम करतात। तसेच आज नितीन भाऊ शेजवळ यांनी रांजणगावमध्ये आपल्यासाठी जी ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून दिली आहे। तसेच आपल्यासोबत आहेत सर, आपलं नाव काय? माझं नाव मिलिंद गवई, मी कामगार वसाहतीमध्येच काम करतोय। माझा कंटिन्यू रोडवर चालण्याचाच माझा अनुभव आहे, कारण माझं कामच फिरतंय। त्या अनुषंगाने मी रस्त्यावर खूप ॲक्सिडेंट वगैरे बघितले आणि काही प्रसंगी त्यांना मदत न मिळाल्यामुळं तो पेशंट वेळेवर हॉस्पिटलला जाऊ शकत नाही आणि त्यामुळे हॉस्पिटलला न जाण्यामुळे त्याचा आजार वाढतो, एखाद्या वेळेस त्याचे डेथसुद्धा होते। तर त्यामुळे हे जे नितीन भाऊंनी जे उपक्रम चालू केलेला ॲम्ब्युलन्सचा, हा उपक्रम याच्या आधीवर MIDC मध्ये कोणतरी चालू केला असता तर बऱ्यापैकी गरीब लोकांच्या घरचे माणसं जे कामाला जातात, वस्तीतून कामाला जातात, ते लोक कदाचित वाचले असते, आज त्यांच्यावर वाईट वेळ आली नसती। तरी हा उपक्रम जो नितीन भाऊने राबवलेला आहे तो अतिउत्तम आहे आणि कौतुक करावं तेवढं कमी आहे या उपक्रमाचं। बस एवढं बोलून थांबतो। तसेच आपल्यासोबत सर आहे, सर आपला परिचय द्यावा। विठ्ठल पाईकराव। आज जी रुग्णसेवा आपल्या नितीन भाऊ शेजवळ यांनी रांजणगावमध्ये उपलब्ध करून दिली, याविषयी आपली प्रतिक्रिया सांगावी। ही तर खूप मोठी ईश्वर सेवा आहे, कारण एखादा रस्त्यावर जेव्हा ॲक्सिडेंट होतो त्यावेळेस काही लोक बघ्याची भूमिका घेतात, पण त्यांना वेळेवर सुविधा उपलब्ध होत नाहीत। पण नितीन भाऊचं असं आहे की या रांजणगाव नगरीमध्ये काम आहे, ते कधीच वेळ पाहत नाहीत, अशा गोष्टीसाठी नेहमी धावून येत असतात। भाऊ मागच्या 1-2 दिवसापूर्वी असाच NRB कॉर्नरमध्ये NRB कॉर्नरवर एक ॲक्सिडेंट झाला होता, तर त्यावेळेस भाऊला फोन आला होता, पण तिथं मला वाटते त्यावेळेस रुग्णवाहिका नव्हती। तर मला वाटते भाऊच्या मनामध्ये तो विचार आला असेल की कदाचित त्यावेळेस जर रुग्णवाहिका वेळेवर पोहोचली असती तर कधीच त्या माणसाचा जीव वाचला असता। तर ही भाऊची मनामध्ये खदखद होती, त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता आज या रांजणगाव नगरीमध्ये बाहेरगावून आलेले अनेक कामगार लोक आहेत की त्यांना वेळेवर ॲक्सिडेंट झाल्यानंतर म्हणजे हे पोहोचत नाही, तर भाऊने ही सर्वात मोठं असं काम केलं आणि समाजासमोर एक दाखवून दिलं की कल करे सो आज कर। आणि आपण बऱ्याच वेळेस बाबासाहेबाबद्दल सुद्धा बोलतो की बाबासाहेबांनी सगळं काही दिलं। एक कवी म्हणतात की बाबासाहेबांनी घासातला घास दिला, पण सगळेजण म्हणतात, पण आपण काय देतो? तर भाऊनं बाबासाहेबांच्या विचारांचा अभिप्रेत हे असं कार्य केलं, हे रुग्णवाहिकेच्या माध्यमातून आपल्याला दिसून येते। तसेच आपल्यासोबत आता नितीन भाऊ शेजवळ आहेत, त्यांनी जी संकल्पना रांजणगाव नगरीच्या लोकांसाठी जी संकल्पना आपल्यासाठी आयोजित केलेली आहे, त्यांच्यासोबत आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। भाऊ, आपल्याला ही संकल्पना कशी आली? दादा, मी एक 15-20 वर्षापासून जनसेवा हीच म्हणजे काम करत असतो कंटिन्यू। तर फिरत असताना माझ्या खूप अशा काही गोष्टी लक्षात आल्या की रुग्णांना म्हणजे वेळेवर सुविधा उपलब्ध होत नाही, यामुळे काय होतं, त्यांचा मृत्यू होणं, सगळ्या गोष्टी परत
खूपच काही अडचणी येतात. आणि परत राहिले डिलिव्हरी पेशंट वगैरे त्यांना सुद्धा बी म्हणजे वेळेवर ॲम्ब्युलन्स पोहोचत नाही. यासाठी मग मी माझ्या 2-3 वेळेस माझ्या गाडीत घेऊन गेलो. अक्षरशः डिलिव्हरी पेशंट माझ्या गाडीतच झालेले आहे. याचं इकडं माझ्या लक्षात येतं मी कुठेतरी खूप दिवसाचं माझी इच्छा होती आणि ती मी आज पूर्ण केली. मला त्याचा खूप आनंद आहे आणि मी एवढी विनंती करतो की कोणाला बी कधी गरज लागली तर मला अर्ध्या रात्री फोन करा, मी तुमच्या सेवेत हजर असणार. या गाडीचा समजा डिझेलचा खर्च, ड्रायव्हरचा खर्च हे कोण करणार आहे? स्वतः मीच करणार आहे. पूर्ण आपणच स्व खर्चाने करणार आहोत. खर्चाने. कामगार वसाहत मोठ्या प्रमाणात आहे, सर्वसामान्य लोक आहे, गोरगरीब लोक आहे, नक्कीच. त्यांचा फोन आपण रात्री बेरात्री उचलसाल का? माझा फोन चालूच असतो कधी. नक्कीच. आपण या ॲम्ब्युलन्स वरती ड्रायव्हरचा नंबर टाकलेला आहे का आपला नंबर टाकला? माझा टाकला मी. ड्रायव्हर खोटं बोलू शकतो, मी नाही बोलणार. आपण पाहत होतात हिंदवी न्यूज. या ठिकाणी नितीन भाऊ शेजवळ यांचा जो त्याग आहे ते डिझेलचा खर्च परत ड्रायव्हरचा खर्चही स्व खर्चानं करणार आहेत. आपल्या रांजणगाव नगरीमध्ये जे त्यांचा उपक्रम आहे, असा हा उपक्रम रांजणगावमध्ये मला तर नाही वाटत कोणी केला असेल म्हणून. पवार साहेब, आज जी ॲम्ब्युलन्स सेवा आपल्या रांजणगावमध्ये आलेली आहे याविषयी आपण काय सांगू शकता? अगदी आज मला या कार्यक्रमाच्या प्रसंगी आलो असता मला स्थानिक गुरुजींचं एक आपण जे प्रार्थना म्हणतो, खरा तो एकची धर्म, माणसाने माणसाशी माणसासम वागणे. आपण बघतो की कोरोना काळामध्ये अगदी माणुसकी सुद्धा विसरलेला होता, परंतु त्याची प्रचिती कोरोना काळापासून मी नितीन भाऊंना बघतोय की नितीन भाऊंना त्यावेळी सुद्धा रुग्णसेवा केली आणि आज कुठंतरी प्रत्यक्षामध्ये वाळूज ही कामगारांची वसाहत आहे. रांजणगावमध्ये मोठ्या प्रमाणात कामगार राहतात. बाहेरगावहून आलेले सुद्धा अनेक लोक आहेत ज्यांना या ठिकाणी प्रॉपर त्या ठिकाणी वैद्यकीय सुविधा मिळत नाही. त्या भावनेतून नितीन भाऊंनी निस्वार्थ जनसेवा फाउंडेशनची स्थापना करून त्यांनी आज या ठिकाणी रुग्णवाहिकेचं लोकार्पण केलेलं आहे. नितीन भाऊंच्या अक्षरात सुरुवातीच्या नि म्हणजेच निस्वार्थी आहेत. अगदी त्यांच्या नावाप्रमाणे त्यांनी या ठिकाणी रुग्णांची निस्वार्थ सेवा करण्याचं हे जे हा विडा जो त्यांनी उचललेला आहे त्याबद्दल मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो की नक्कीच येणाऱ्या काळामध्ये अनेक ज्या गोरगरिबांच्यासाठी जे मोफत, विशेष म्हणजे मोफत ॲम्ब्युलन्स ते देत आहेत, त्यांना नक्कीच या गोरगरिबांचे आशीर्वाद ते लागतील आणि त्यांच्या या निस्वार्थी सेवेचं त्यांना येणाऱ्या काळामध्ये खूप मोठं काहीतरी चांगलं संविधानिक फळ मिळेल. आपण पाहत होतात हिंदवी न्यूज, अत्याचाराचा प्रतिकार. मी हिंदवी न्यूज प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर, अक्षय डोले.